29 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी व युतीचे 24 ते 25 महानगरपालिका या ताब्यामध्ये आल्या आहे। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पष्टपणे बहुमत या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेला आहे। खरेदीदारांनी खऱ्या अर्थानं देवाभाऊंवर विश्वास संपादन केलेला आहे। त्याच्यामुळं या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून फिरत होते। खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्वप्न साफ झालेला आहे। मी वसई विरारला नियुक्त होतो। वसई विरारला एक सीट होती बीजेपीची, एक सीटची डायरेक्ट 44 सीट आली। ही भारतीय जनता पार्टीचं यश आहे आणि मी प्रत्येक जनतेचं प्रत्येक माईबापचं आभार व्यक्त करणार का त्यांनी ह्या भारतीय जनता पार्टीवरती आपलं प्रेम दाखवलं, विश्वास ठेवला। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या राज्यातलं महानगरपालिकेचं एरियाचं प्रचंड विकास होणार एवढी अपेक्षा मी करतो। आणि आमचे नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बी त्यांनी पुण्यात काम केलं, विविध जागेवरती साहेबांनी काम केलं, ज्याला जिथं वाटलं त्यांनी तिथं जाऊन काम केलं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना आपण सगळ्यांनी विचार केला आहे का बाबा भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं का आज सरकारमध्ये देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातूनच आपल्याला हे काम होईल। जसं आपण जामखेडची जनताचं पाहिलं का नगरपालिकेमध्ये नगर परिषदमध्ये जामखेडची जनतानी जी भारतीय जनता पार्टी कधीच पुढं राहत नसायची तिथं भरघोष मताने आमचे 15 नगरसेवक नियुक्त केले। त्यासाठी मी प्रत्येक जनतेचा आभार व्यक्त करणार आणि एवढंच बोलणार। जय श्रीराम। आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय आणि म्हणूनच मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जामखेड तालुक्याच्या वतीने सर्व 29 महानगरपालिकेच्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो व सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। 29 महानगरपालिकापैकी आज जवळजवळ 25-26 नगरपालिकेवर आज आमचे लाडके मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज त्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला। मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमच्या मुख्यमंत्र्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही सर्व जामखेड शहर तसेच ग्रामीण भाग मंडळातर्फे आज आम्ही इथे आमचे मार्गदर्शक श्री राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एकत्र येऊन या झालेल्या विजयोत्सवाबद्दल आम्ही येथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकत्र येऊन यांनी आज विजयोत्सव साजरा केला। तसेच मी जामखेड नगर परिषद, जामखेड नगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडळ यांच्यातर्फे सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व जनतेला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। या राज्याचे विधान सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या जामखेड शहरामध्ये नगराध्यक्षासहित 15 नगरसेवक या जामखेडच्या जनतेने निवडून दिले आणि भरभरून मतांनी निवडून दिले। त्यामध्ये या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जर ठरले असतील किंगमेकर या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार सन्माननीय रोहितदादा पवार हे आज किंगमेकर ठरले आहेत। त्यांनी पुण्याबरोबर महाराष्ट्र राज्यातून तुतारी चिन्ह गायब करण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा उचलला आणि तुतारी चिन्ह पूर्ण राज्यातून गायब करण्यासाठी रोहितदादांचं फार मोठं योगदान लावलं। आभार माना। आपण कोणत्या नेत्या बोलतो, कुठल्या स्वरूपात टीका करतो, उडालेल्या बल्बाची किंमत आपण पाहिली की उडालेल्या बल्बाची पॉवर कशी असते, कसा 440चा व्होल्ट आहे आणि त्या व्होल्टी कशा तुमच्या खोद उडवल्यात हे आपण पाहिले। त्यामुळे आता सबुरीने घ्या, नेत्यावर आमच्या बोलताना काय बोललं पाहिजे तर भान ठेवून बोलावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भविष्यात सामना तुमचा आमचा होणारच आहे। त्यामुळे काळजी करू नका। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या देशाचं भारतीय नेतृत्व करतात तोपर्यंत कमळ चिन्ह चांगल्या स्वरूपात मोठ्या दिमागात खोललेलं आपल्याला दिसेल, हे फक्त आपण पाहत राहावं एवढंच आपण विनंती करतो। आणि जे जनतेनं बरोबर मतदान दिले सर्व जनतेचे
राम शिंदे साहेबांच्या जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक बरोबर आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.